चहा वगैरे दिलेला आहे आजी लोकांना. आणि आज काय पावसाने म्हणजे असं हे केलं की पाऊस भरपूर आहे. आणि दही लावलं होतं, तर त्या दह्याला असं झालं की इतकं आंबट दही झालं की खाण्याच्या ह्याच्यातच राहिलं नाही आहे. आणि आता त्याची कढी कसं काय करावं काही कळना गेले. शाबू कालचा जो होता तो इथंच आहे शाबू. आणि तो शाबू मी भिजू घातला परत असं अजून पाण्यामध्ये. आणि त्याची मी उद्या सकाळी करून देणार आहे खीर सगळ्यांना, आपल्या आजी लोकांना गोड. सगळेच खातील सकाळी. शाबूचं काही वाटुळं होणार नाही. ह्या दोन्ही ह्याच्यामध्ये जो शाबू आहे तो मी पाणी थोडं टाकून ठेवलेला आहे भिजायला असा अजून. आणि उद्या सकाळी मस्तपैकी ह्याची दूध टाकणार आहे 1-2 लिटरमध्ये. आणि काय बनवणार आहे? पापड, खीर. खीर. पापड वाळतील का पावसात? नाही वाळले. मग कसे पापड करायचे? नाही, खीरच चांगली. आणि खीर चांगली पण असते पोटाला. हो. एखाद्या माणसाला जर जुलाब लागले, काय पोटाचा खराबा झाला, तर काय खातात? गंजी, खीर, कशाची? साबुदाण्याची. हा, पण आपल्या आजी लोकांची पोट सगळ्यांची चांगली आहेत. हो. पण आपण त्यांना उद्या नाश्त्यामध्ये काय बनवून द्यायचं? खीर. खीर. आणि ती तू पण लक्षात ठेवायचं आणि मी पण लक्षात ठेवणार. ठेवते. दुसरं काहीतरी बनवण्यापेक्षा काय बनवायचं उद्या? खीर. खीर, साखर वगैरे टाकून. हो, इलायची, साखर. लोक उपवास न धरणारी पण आवडीनं साबुदाण्याची खिचडी करून नाश्त्याला सकाळी खातात. हो, खाते. खातात ना? हो. तसं आपण उद्या खाऊया खीर. हो, चालेल. कुठलीही गोष्ट फेकून द्यायची नाही. त्याचं काही ना काही करून त्याला मार्गी लावायचं. हो. ते विकत आणलेले आपल्याला ज्यांनी बी कुणी दिलं असेल त्या बिचाऱ्यांनी त्या दुकानातून विकत त्यांच्या कष्टाच्या पैशाने घेऊन दिलेले. मग ते आत्म्यापर्यंत गेलं पाहिजे. हो, चालेल. बरोबर आहे? बरोबर आहे. ठीक आहे. मी काय ह्यांना सांगते, तुम्ही म्हणसाल ताई खूपच सांगता तुम्ही सगळं. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. हो. अन्न नसेल तर माणूस भूक लागली की चिडचिड करतो. चिडचिड करतो. आणि अन्न नाही मिळालं तर माणूस काहीही खातो. चिडचिड करतं, भांडणं करतं. आणि अन्न नाही मिळाल्यावर काय पण खातं. काय पण खातं. मग अन्न असेल तर त्या अन्नाची किंमत करायची, त्याची कदर करायची आणि व्यवस्थित खायचं. म्हणजे ते अन्न कधीच कमी पडत नाही. कधीच कमी पडत नाही. हं? हो. अन्न घ्यायची. अन्नपूर्ण माता नेहमी इकडं ह्या किचन मध्ये हे असं भरभरून अन्न पाणी देते. आपल्या घरातून आल्यावर कोणीही उपाशी तापाशी जात नाही. जातो का इथून? हो, नाही. भरलेलं घर आहे आणि देवाचा प्रवास असतो. हा. सुख शांती. थोडस सांगायचं काय आपलं. आणि मी खूप छान असं मंत्र लावले होते. आल्या पाण्याची गाडी आली का? बर. आणि भोलेनाथाचं मंत्र चालू आहे. चाललंय आता रंजनाताईचं इकडे काहीतरी हे करायचं. मी तर आवाज मला कमी करायचा आहे थोडासा, म्हणून मी शोधतेय रिमोट. रंजनाताईकडे ठेवला. हे असं काम आहे माझं, आहे का ना रंजनाताई? टीव्ही कधी चालतोय कधी चलत नाहीये. कपडे काढतोय टाकतोय, काढतोय टाकतोय. कपड्यांचं असं चाललंय आता सध्या. तर एक टाकले कपडे की आला पाऊस. आणि काय संध्याकाळ झालेली आता, थोडे वेळ ठेवू. संध्याकाळी खरं तर कपडे बाहेर नसतात ठेवायचे. चिमण्यांचा चारा संपलेला आहे. आणि इथं बऱ्यापैकी सरपण ठेवलंय. ओलं एवढंच झाले मगाच्या पावसाने, बाकीचे काही ओलं झालेलं नाहीये. आणि हे असं मस्त आपल्या इकडं आहे बाबा स्वयंपाकापुरतं. इथं थोडंसं ओलं झालंय, बाकीच्या ठिकाणी काय नाही. चुलीच्या ठिकाणी तर अजिबातच असं ओलं होत नाही. हे सगळं वेगळंच करायचं चालू असते. अगं जरा लुसू शांत बसावं ग. संध्याकाळी संध्याकाळी आहे ना देवाचं नाव घेतात लोक घराने, आणि तुझं असतं भुकायचं चालू. हा, तसं नाही करावं. हळू भुकावं. हळू म्हणजे कसं दाखव. कसं कसं करते तू? काय झाले? काय करू? मारू? कुठं? इकडं मारू? बस का? खूप छान मावशी वगैरे सगळेजण श्रीराम जयरामाचा जप चालू आहे तिकडं. एकदम चुप, एकदम चुप. हळू. बस. अगं बास ग लुसू. मार म्हणून बघितलं का मला? मार म्हणून. बस.
राम जय जय राम, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, श्री राम जय जय राम, कृष्ण कृष्ण हरे हरे. लुसू एकदम चुप. जुली कुठे माहिती नाही का, जुली वरती आहे. रंजनाताई आहे जरा खाली किचन मध्ये काहीतरी करते. मी जाते जरा वरती. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, श्री राम जय राम जय जय राम, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, श्री राम जय जय राम, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, श्री राम जय राम, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, श्री राम जय जय राम, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, श्री राम जय जय राम, हरे कृष्ण कृष्ण. खूप छान मस्त होय. मावशीचा आवाज खरंच भारी आहे. मात्र आजे श्रीराम जयराम चाललंय. बर थंडी वाजते का? आजी बनली बांधता बांधते. कोणची आजी म्हणली बांध? कोणच्या आजीने सांगितलं घ्या पुरीला बांधायला? हा होय. ए पोरे बांधलं होय डोक्याला. छान छान मस्त. लय हसली बाय पुरगी खदखदून. किती वर्षाची पुरगी आहे ही? होय. तुझं वय किती आहे? आता मला तरी काय माहिती. 15 का 20 आहे? सांग दोन्ही पिकी सांग. 15 का 20? 15चं मला माहिती नाही. 15 असेल का तुझं वय? का 20 असेल? होय 15 का 20 असेल? 20 20 वर्षाची आहे बघा म्हातारी आजी आपली आहे. एवढं वय आहे तुझं लय मोठं? नाही बाई. मग किती असेल? 15. हा 15 वर्षाची आहे तू? आता असं किती वर्षाची कोणा ठेव, पण मला कळतच नाही ना. पण तुला काय म्हणायचंय? हे दोन्ही पिकी एक मी विचारले. 15 जास्त का 20 जास्त? तू 15ची आहे का 20ची आहे? मला दोन्ही पिकी एक सांग. आपल्याला माहितीच नाही बाई. का तुझं वय 100 आहे? 100चं असेल ना, 100चं बी नसेल. हा ना. खरं सांगते. भूक बडा पैसा. हा. हा तांबडा पैसा. शिकळत बस. भूक पडा पैसा तांबडा पैसा. तू बघितलाय? हा. बर मग तुझं वय आहे आता 100 आहे का नाही? टाळ्या वाजवा. 100 वर्ष आहे. अजून 100 वर्ष तुम्ही जगा. 200 वर्ष बरोबर ना? हा आखीपाशी आहे. हा चांगली. हा चांगली आहे तुझी आखी. लय चांगली आहे. बघितलीस का? मग लय हसते ग बाय. होय. कशी आंघोळ घालत होती लेकराला? तू लेकराला आंघोळ कशी घालते तू बारक्या बाळाला? हा हा कसं घालतात बारक्या बाळाला आंघोळ? काल दाखवत होती त्या ताईला आलेल्या. हा तसं करून. हा कसं करायचं बाळाला? हा हा चोळायचं. हा हा हा. ती लिंबकाड्याचा आवायच्या ना, ती अशा सोडायच्या. बर तुला येते बाळाला आंघोळ घालायला? हा येते. येते ना. मस्त. काय दुखाले आता अजून? काय नाही, ही एवढी दुखते, एवढी. हाडं दुखत आहेत सगळे. आता काय करावं ग माय म्हातारे आजे? हा दुखत असतात आता म्हातारपणाला हाडं. चला श्रीराम जयराम म्हणा. मी बी जरा म्हणते बसून. आणि वरती आले होते बघा मस्त वाटते असं जरा म्हणाले का. आणि खाली आहे रंजना वगैरे. चलो दे. शेंगदाण्याचा कूट संपलेला होता. भाजी करताना रोजच सकाळी सकाळी थोडासा कूट वाटावा लागत होता. म्हणून मग शेंगदाणे भाजून घेतले चांगले कढईमध्ये लोखंडाच्या. आणि संध्याकाळच्या टायमात मग म्हटलं वाटून ठेवावं. रंजनाताईला म्हटलं थोडासा मला कांदा चिरून दे इकडं. तवर मी शेंगदाण्याचा कूट करून ठेवते. कारण भाजी वांग्याची बटाट्याची करतो ना त्यावेळी शेंगदाण्याचा कूट हा भाजीत लागतोच. मग एकदाच असं भरून ठेवायचं करून. शेंगदाणे चांगले निवडले, भाजले चांगले. चवीट पण शेंगदाणे असतात ना मध्ये बरेचसे. आणि मग वाटले. आता थोडंसं दाबून भरते कारण ह्याच्यात अजून कुठे आहे ना म्हणून.
तर असं हे करून ठेवावं लागतं. आता बरेच दिवस झालं भरपूर केला होता, ह्यावेळेस थोडा केला आहे मी. जरा पावसाळा दिवस नाही म्हटलं खवीट वास येतो ना जास्त करून कूट ठेवल्यावर, म्हणून थोडासाच केलेला आहे. जाईल आपलं हे 4-5 दिवस तरी भाजीत जातो. म्हणजे बऱ्यापैकी भाज्या असतात ना, तर जास्त त्याच्यामध्ये शेंगदाण्याच्या कुठात भाजीच करते मी. वांगा असो किंवा बटाटा असो, गवार, फ्लावर असो, ढोबळी मिरची असो, प्रत्येक भाजीला आपण शेंगदाण्याचं कूट आपल्या आश्रमामध्ये वापरतो. तर रंजनाताईचं चाललं आहे बाहेर. काय चाललं आहे माहिती नाही. थोडंसं इथलं आवरून घेतलेच. आज सकाळी थोडंसं इथलं पण जरा निर्मळ केलं आहे मी इकडचं. आणि टमाटर पण कापायचं रंजनाताई. हां बस झाला कांदा तेवढासा, ठीक आहे. टमाटर हां